कोपरगाव नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये सोनम अरुण त्रिभुवन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर त्या उभ्या होत्या आणि त्यांचा आज विजय झालेला आहे। विजय झाल्यानंतर त्यांची विजय मिरवणूक आता संपन्न होते आहे आणि आपल्यासोबत आता सोनम त्रिभुवन आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। ताई, काय सांगाल, आज तुमचा विजय झालेला आहे आणि तुम्ही नागरिकांचे आभार देखील मानताना या ठिकाणी आभार दौरा तुमचा सुरू आहे, काय पहिली प्रतिक्रिया तुमची आहे? मी सर्व जनतेचे व सर्व माझ्या माता भगिनी सर्वांचे मी खूप खूप आभार मानते। त्यांनी मला भरघोस मताने विजय करून दिल्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे खूप आभार मानते। आपल्यासोबत विजय त्रिभुवन आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। विजय भाऊ, काय सांगाल, एक तुमच्यावरती विश्वास या प्रभाग क्रमांक 11 मधील जनतेने दाखवलेला आहे? खरोखर माझ्यावरती जो जनतेने या प्रभागाच्या जनतेने विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वप्रथम या जनतेला मी नतमस्तक होतो, यांचे मी आभार व्यक्त करतो। कारण इतिहासामध्ये ही नोंद होईल असा हा विजय आहे। कारण मी राहायला 15 नंबरमध्ये होतो, माझा जन्मच 15 नंबर वार्डमध्ये झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी आता इथं सायलीला नगरमध्ये राहायला आलो, म्हणजे ग्रामीण भागात मी राहायला आलो। माझा फक्त संपर्क या वार्डात होता, कारण माझे कामगार लोक असतील, मित्रपरिवार असेल, त्यांच्या हिमतीवरती मी इथं इलेक्शन लढण्याचा चंग बांधला आणि सन्माननीय कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांनीही माझ्या शब्दावर विश्वास ठेवून आज मला जी उमेदवारी दिली आणि इथलच्या जनतेने अतिशय प्रचंड मताने मला विजयी केलं, त्याबद्दल या जनतेचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। कोणकोणते मुद्दे घेऊन किंवा विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचलात आणि कशा पद्धतीची रणनीती आखल्यामुळे तुमच्यावरती जनतेला विश्वास दाखवला? फक्त आणि फक्त 40 वर्षापासून या प्रभागात विरोधी पार्टीची सत्ता होती आणि एकही विकास काम झालेलं नाही। जसं समोरच्या पार्टीने इथलच्या जो मतदार आहे त्यांना गृहीत धरलेलं होतं। इथलचे रस्ते बघा, तुम्ही जर हनुमान नगरमध्ये गेलं तर साधं शौचालय सुद्धा नाही, शौचालयाचे अनेक प्रश्न आहे, रस्त्याचे गटरीचे ढापे तुटलेले, अतिशय या वार्डाची दयनीय अवस्था आहे। त्याच्यामुळे आम्ही जनतेला ते एकदम पटवून सांगितलं, म्हणून जनतेने सुद्धा आमच्यावर विश्वास ठेवला। कारण मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि सामाजिक काम करत असताना जे चांगलं काम केलंय त्या चांगल्या कामाचं फळ आज आम्हाला मिळालेलं आहे। आता तुम्ही नगरसेवकपदी निवडून आलेले आहेत ताई, पण आपण जर बघितलं तर पुढील 5 वर्षाचा कार्यकाळ तुमच्याकडे आहे, कोणकोणती विकासाचे कामे करायची आहे आणि प्राधान्य कोणता असा प्रश्न आहे की तुम्ही प्राधान्याने इथं सोडवणार आहात? मी पहिला प्रश्न आहे रस्त्याचा, त्याच्यानंतर छोट्या छोट्या मुलांना खेळण्यासाठी गार्डन नाही, ते गार्डन मी पहिले प्रथम करणार आहे। पाणी गटारी हा विषय सारखा चालू असतो, एखादं वाचनालय असन तिथे शाळा आहे, त्या शाळेची दुरावस्था झालेली आहे, मी त्याला पहिलं प्राधान्य देणार आहे। धन्यवाद। नक्कीच हे होते विजय त्रिभुवन, त्याचबरोबर सोनम त्रिभुवन जे नगरसेवक, नवनिर्वाचित नगरसेवक आहे, आपण त्यांच्याशी आज चर्चा केलेली आहे। 11 नंबर प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ते निवडून गेल्यानंतर या ठिकाणी प्रभागातील मतदारांचे ते आभार मानत आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर या ठिकाणी त्यांना कोणकोणती विकास कामे करायची आहे भविष्य काळामध्ये हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता विजय त्रिभुवन व सोनम त्रिभुवन ज्या नगरसेविका आहे ते येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने प्रभाग क्रमांक 11 मध्ये विकासाची कामे करतात हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।